नमस्कार, आपण आहोत हे सोमनाथपूर जिल्हा परिषद गटातलं सोमनाथपूर गाव आहे आणि या ठिकाणी जे सविता दयाराम कांबळे आहेत, अपक्ष उमेदवार आहेत. ते अपक्ष निवडणूक लढवित आहेत आणि ते आता या ठिकाणी प्रचार करत आहेत. खरं तर आजचा हा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि ते मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि एकंदरीत आपण त्यांना बोलणार आहोत की कशा पद्धतीनं आजपर्यंत मतदारांचा त्यांना प्रतिसाद मिळालेला आहे. आपल्यासोबत आहेत नितीन गुडसुरकर आणि हे उमेदवार जे आहेत त्यांच्या आई आहेत. आपण त्यांना बोलणार आहोत. काय एकंदरीत आजपर्यंत तुम्ही अनेक गावांना भेटीगाठी दिल्यात, मतदारांशी तुम्ही बातचीत केलेली आहे, कसा प्रतिसाद मिळालेला आहे? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. ही जी लढाई आहे, आता आम्ही एकंदरीत ह्या सगळ्या आपल्या सोमनाथपूर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस लोक म्हणतात की आम्ही ह्यावेळेस आता पक्ष बघणार नाही, आता आम्ही अपक्ष माणूस बघणार आहोत. कारण आज काय झालं, आज सगळ्यात सारखं झालंय, आज आम्ही ह्या पक्षाला मतदान केलं की तो पक्ष त्याच्यासोबत जातोय, हा पक्ष त्याच्यासोबत जातोय. हे आम्ही नाकारून आता जनतेत काम करणारा माणूस, जनतेतला माणूस, त्याला आम्ही निवडून देणार आहोत असा लोकांचा प्रतिसाद आहे. लोक म्हणतात की तुम्ही 100% आमचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे म्हणत आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो 100% सर की पायाभूत सुविधा ज्या आहेत, प्राथमिक गोष्टी, ह्या लोकांना आज तागायत का मिळाल्या नाहीत, यासाठी लढाई आहे. लोकांकडे पैसे आहेत आणि त्या पैशाच्या जोरावर ते तिकीट विकत घेऊ शकतात. भल्या भल्या गाड्या आहेत, मोठ्या मोठ्या, सगळं काही आहे. हे 1 रुपयाही न देता, न चहा न पिता हे माणसं माझ्या सोबत आहेत साहेब. हीच कमाई आहे आपली आणि लोकांसाठीच त्या पंख्यासारखं घर 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 फिरून काम करायचंय. कारण मला ग्रामपंचायतच्या सदस्यापासून त्या मंत्रालयातल्या चीफ सेक्रेटरी पण कसे काम होतात, ही सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे साहेब. आणि त्याच पद्धतीनं कुठल्या सुविधा, पाण्याच्या सुविधा असतील, आरोग्याच्या असतील, शिक्षणाच्या बाबतीतल्या सुविधा असतील, ह्या सगळ्या लोकांचं, नालीचं व्यवस्थापन नाही साहेब, मी बघतोय कचऱ्याचं व्यवस्थापन नाही गावागावामध्ये, ह्या सुविधा का नाहीत, यासाठी ही लढाई आहे साहेब. आणि पैसेवाल्यानेच निवडणूक लढावं असं काही नाही आहे साहेब. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलंय की तू लढला नाहीस तरी चालेल, पण तू विकला जाऊ नको. साहेब, मी विकलो पण गेलो नाही आणि लढणार सुद्धा. कारण सर्वसामान्य जनतेचे ज्यावेळेस आपण प्रश्न त्यांच्या जवळ जाऊन पाहतो ना, त्यावेळेस कुठेतरी मनाला, कुठेतरी अंतःकरणात त्रास होतो साहेब. आणि त्यांच्यासाठी ही लढाई लढतोय आणि 100% लढणार. गावात घर नाही, 1 एकर शेत नाही, कुठे पाणी द्यायचंय किंवा स्वेटरचं दुकान नाही की बाबा चला मला दुकान खोलायचंय. फक्त जनतेचेच कामं करायचे आहेत आणि लोकांना जवळून ओळखतोय साहेब, सगळ्याची परिस्थिती जवळून ओळखले. कारण ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. म्हणून मी माझ्या आईला पक्ष त्या ठिकाणी थांबवलंय. आणि पक्ष माझ्यासाठी एकच पक्ष आहे. माझ्या पक्षाचा जो मालक आहे ही जनता आहे साहेब. माझ्या पक्षाचा कोणी मालक नाही. मला उद्या ऑर्डर आली इकडे जा तिकडे जा, काही नाही. माझ्या पक्षाचा मालक ही जनता आहे आणि ही जनताच ठरवून दाखवेल. जनतेचा माणूस, जनतेच्या माणसाला निवडून देण्याचं वचन मला ह्या लोकांनी दिलेलं आहे साहेब. आज मी जवळपास 5-6 गावं फिरलो, पूर्ण प्रचंड असा प्रतिसाद आहे आणि 100% आम्ही तुम्हाला मतदान करू असं म्हणून लोकांनी डोक्यावरती हात ठेवून आपल्याला हे वचन दिलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी मी सुद्धा हात नतमस्तक होऊन त्यांना आव्हान करतो, येणाऱ्या 7 तारखेला पंख्यासमोरचं बटन दाबून विजयी करा. जसा तुम्ही आशीर्वाद दिलाय त्याच पद्धतीनं त्या पंख्यासारखं घर घर फिरून तुमच्या आशीर्वादाचं मी काही ना काही ही चीज करून दाखवतो, काम करून दाखवतो, हे तुम्हाला आश्वासन देतो. माझं नाव सविता दयाराम कांबळे, गुडसुरकर, सोमनाथपूर गटामधून उभं टाकलेली आहे. मी महिलाच्या समस्या, मी महिला आहे, जवळून बघितलेली आहे. मी शेतात काम केलेले आहे. सर्व महिलाच्या समस्या सोडू शकते. आरोग्य असेल, शिक्षण असेल, सर्व मुलीचे शिक्षण आणि बेरोजगारी जी आहे मुलांची, हे मी समस्या सोडू शकते. बस काम करणाऱ्याला मतदान द्यावं आणि पंख्यासमोरील बटन दाबून येत्या 7 तारखेला मतदार बंधू भगिनी मायबापांनी मला विजयी करावं, हेच आवाहन करते. बस. तर हे होते सोमनाथपूर जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार आणि ते आजही म्हणजे शेवटच्या दिवशी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत आहेत. खरं तर त्यांचा जे विजन आहे ते असं आहे की शिक्षण, आरोग्य या क्षेत्रामध्ये त्यांना पुढाकारानं काम करायचं आहे. मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक, सोमनाथपूर, उदगीर.